नमस्कार पत्रकार बांधवांनो, खरं तर उद्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून बदलापूरला झालेल्या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक त्या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे। मला त्यांना काही गोष्टींची आठवण करून द्यायची आहे आणि या घटनेसंदर्भात सुद्धा आपल्याशी संवाद साधायचा। खरं तर राज्यात कुठलीही म्हणजे कुठे पण एकही घटना जर अशी घडली तर ती जी घटना आहे ती संपूर्ण राज्यासाठी लज्जास्पद आहे। बदलापूरची दुर्दैवी घटना झाली, अतिशय संतापजनक अशी घटना झाली, अतिशय वेदनादायी अशी घटना झाली। या घटनेमध्ये आपण बघितलं की सरकार म्हणून सरकार कुठं कमी पडलंय। ज्या ज्या गोष्टी त्या ठिकाणी करायच्या होत्या त्या तात्काळ सरकारने त्या ठिकाणी केलेल्या आहेत। एसआयटी त्या ठिकाणी गठीत केली। ज्या पोलिसांनी आपल्या कर्तव्यात कसूर केला आढळलं त्यांना बडतर्फ करायचं काम केलं। उज्ज्वल निकमांसारखे एक कायदेतज्ञ त्या ठिकाणी देण्यात आले। संस्थेची चौकशी चालू झाली। नराधमाला काही तासाच्या आत त्या ठिकाणी पकडण्यात आलं। सगळे म्हणाले की एफआयआर ला उशीर झाला। या संदर्भात सुद्धा पोलिसांशी चर्चा केली आणि तिकडे गेल्यावर कळालं की ज्या वेळेला त्या चिमुकलीला तिची आई घेऊन आली पोलीस स्टेशनला त्यानंतर पहिल्यांदा मेडिकल प्रोसेसला पाठवलं। मेडिकल प्रोसेसला 3 ते 4 तास हे सामान्य घटनांमध्ये सुद्धा लागतात आणि त्याच्यानंतर एवढ्याशा लहान जीवाला जिला अजून आपल्या शरीराची पण ओळख नाही त्या मुलीकडून सांगून घेणं किंवा तिला विचारणे प्रश्न की तुझ्यासोबत काय झालं हे पोलिसांसाठी सुद्धा मोठं टास्क होतं आणि त्यामुळे त्या ठिकाणी उशीर लागला असं पोलिसांचं त्या ठिकाणी म्हणणं होतं। संस्था म्हणाले भाजपाची संस्था आहे। सगळ्यांनी याच्यावरती तोंडसुख घेतलं। उद्धव ठाकरे बोलले, नाना पटोले बोलले, तुतारीवाले बोलले, काय म्हणले की संस्था भाजपची आहे म्हणून पाठीशी घालतात। अरे संस्थेची चौकशी चालू केली आणि पहिल्या दिवसापासून आम्ही सांगतोय की ही संस्था 1965 पासून त्या बदलापूरमध्ये कार्यरत आहे। त्यामध्ये सगळ्या पक्षाची लोक ही त्या शाळेच्या जी ट्रस्टी आहेत त्या मॅनेजमेंटच्या बॉडीमध्ये आहेत। मी तुम्हाला काही नावं वाचून दाखवते। उदय कोतवाल आहेत जे आरएसएसशी संबंधित आहेत। जनार्दन घोरपडे आहेत जे अनेक वर्ष हे अध्यक्ष होते, सध्या उपाध्यक्ष आहेत, ते शिवसेनेचे आहेत। विवेक मुळे हे शिक्षक सदस्य आहेत। श्रीराम सेटे हे आरएसएसचे आहेत। मनोहर आंबवणे हे ठाणे जिल्हा प्रमुख होते शिवसेनेचे बरेच वर्ष आणि आता उबाठाचे नेते आहेत। नंदकिशोर पातकर भाजपा, संजय गायकवाड शिवसेना, हरिश्चंद्र भोईर उबाठा, अशोक घोरपडे उबाठा। परंतु कुठल्याही पद्धतीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी सरकारला बदनाम करायचं आणि महाराष्ट्राला बदनाम करायचं याच्यासाठी वेगळे वेगळे त्या ठिकाणी ॲलिगेशन केले गेले। त्यासाठी ही सगळी माहिती मी आपल्याला दिली आहे की याच्यामध्ये फक्त भाजप आणि आरएसएसची लोक नाहीत तर संपूर्ण त्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या पक्षातली लोक सुद्धा त्या शाळेच्या त्या संस्थेच्या बॉडीवरती काम करतात। आता गंमत म्हणजे की या सगळ्या गोष्टी झाल्या। मी स्वतः त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर बदलापूरकरांशी माझं बोलणं झालं आणि बदलापूरकरांनी सांगितलं की 10 वाजेपर्यंत आम्ही आंदोलनात सहभागी होतो आणि नंतर आम्हाला माहित नाही कुठून गर्दी आली, सगळी लोक आली आणि सगळ्यात विशेष म्हणजे त्यांच्या हातात फ्लॅक्स होते आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं की लाडकी बहीण योजना रद्द करा आणि त्या ठिकाणी होतं लाडकी बहीण नको, बेटी बचाओ बेटी पढाओ नको। ही आंदोलनातल्या आंदोलकांची मागणी होती। मग बदलापूरच्या लेकीला न्याय मिळावा म्हणून आपण सगळे आलो होतो की लाडकी बहीण योजना रद्द करा हे सांगायला त्या ठिकाणी आलो होतो। मला वाईट वाटलं फार या गोष्टीचं की इतकी संवेदनशील गोष्ट परंतु त्याच्यामध्ये सुद्धा या विरोधकांनी आपापल्या राजकीय पोळ्या भाजायचं पाप त्या ठिकाणी केलंय असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही। उज्ज्वल निकमांवरती त्या ठिकाणी आक्षेप घेतला गेला। अरे कपिल सिब्बल कोण आहेत? एक राज्यसभेचे काँग्रेसचे सांसद कपिल सिब्बल तुम्हाला चालतात, उज्ज्वल निकम का नको? उज्ज्वल निकमांना आमची केस लढायला द्या, हे तुम्ही जाऊन बघा। जे जे विक्टिम आहेत त्यांच्या घरी त्यांचा आग्रह असतो
की आमची केस कोणाला लढायला द्या, तर प्लीज तुम्ही उज्ज्वल निकम यांना सरकारी वकील म्हणून त्या ठिकाणी करा. एवढी त्यांची त्याला आपण काय म्हणू की त्यांची एक एवढी एक योग्यता किंवा त्यांच्यावरचा विश्वास आहे लोकांवरती. उज्ज्वल निकमांनी आजपर्यंत एकाही गुन्हेगाराचं वकीलपत्र घेतलेलं नाही. कुठल्याही गुन्हेगाराविरुद्ध ते गुन्हेगाराच्या विरुद्ध लढतात. आजपर्यंत एकाही गुन्हेगाराचं वकीलपत्र उज्ज्वल निकमांनी घेतलं नाही. आणि मला हेही सांगायचंय की उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या काळात सुद्धा त्यांना नियुक्ती झाली आहे. अहो, उद्धव ठाकरेंच्या जुन्या क्लिप बघा, काँग्रेसच्या नेत्यांच्या जुन्या क्लिप बघा. काय म्हणतात ते? केस फास्ट ट्रॅकवर चालवू, उज्ज्वल निकम केस बघतील. त्यावेळेला उज्ज्वल निकम यांची विश्वासार्हता होती. आज नाही. कोपर्डीची घटना आहे, खैरलांची आहे, कोल्हापूरचं बाल हत्याकांड आहे, शक्ती मिल सारखी आहे. त्याच्यामध्ये कठोरात कठोर शिक्षा द्यायचं काम जर कुणी केलं असेल तर ते उज्ज्वल निकमांनी केलंय. तो डेव्हिड हेडली त्यांच्यामुळे तर पाकिस्तानचं कंबरडं मोडलं, हे आपण कसं विसरू शकतो? आणि सगळ्यात महत्वाचं, उद्धव ठाकरेंचे सटर फटर इकडे तिकडे जाऊन जे बोलतात, थोडीशी माहिती घेतली पाहिजे की चार्जशीट फाईल झाल्यानंतर सरकारी वकिलांची भूमिका चालू होते. एव्हिडन्स गोळा करायचं काम सरकारी वकिलांचं नाही, पोलिसांचं आहे. मग उज्ज्वल निकमांविषयी इतकी भीती कशाला? कशासाठी हवी भीती? ज्या माणसाचं ज्या वेळेला तुमचं राज्य होतं त्यावेळेला उज्ज्वल निकम चांगले होते आणि आज तुम्हाला उज्ज्वल निकम नको. तुम्हाला कपिल सिब्बल चालतात, जे काँग्रेसचे एमपी आहेत ते लढलेले चालतात, पण तुम्हाला उज्ज्वल निकम चालत नाही. अशी दुटप्पी भूमिका तुम्हाला त्या ठिकाणी घेता येणार नाही. शक्ती कायद्याचा उहापोह झाला, कायदा का नाही आणला? मला सांगायचंय, कायदा करायची एक प्रोसेस असते आणि त्यामुळे ज्या सूचना, जो मसुदा त्या ठिकाणी महामहिम राष्ट्रपतींना पाठवण्यात आला, त्याच्यामध्ये काही सुधारणा करायची त्यांनी आपल्याला सांगितलं आणि त्या सुधारणा करून त्या ठिकाणी गेलेल्या आहेत. मला हेही सांगायचंय की गेल्या 70 वर्षामध्ये इंग्रजांनी आणलेलेच कायदे पुढे करून करत होतो. दंड संहिता होती. मोदीजींनी त्या ठिकाणी न्याय संहिता आणली आणि त्याच्यामध्ये सुद्धा अतिशय स्ट्रिक्ट असे प्रोव्हिजन केलेले. ही झाली बदलापूरच्या घटनेची पार्श्वभूमी. याच्यामध्ये त्या हरामखोर आरोपीला अटक झालेली आहे आणि फाशीची शिक्षा नक्की होणार. आम्ही सगळेजण त्याच्यासाठी लढतोय. आता हे एका ठिकाणी चाललं असताना नाना पटोले, काँग्रेसचा नेता, काय म्हणतात? ते म्हणतात आंदोलनाची धग पेटलीच पाहिजे. काँग्रेसची खासदार प्रणिती शिंदे काय म्हणते? ती म्हणते बदलापुरात आंदोलकांनी आग लावायला पाहिजे. काँग्रेसचा प्रवक्ता काय म्हणतोय? तो म्हणतोय मराठी माणसाने बलात्कार केला. अरे, बोलताना याची जीभ कशी झडली नाही? काँग्रेसने मराठी माणसाबद्दल त्यांच्या मनात जो आकस आहे ना, तो दाखवून द्यायचं काम त्या ठिकाणी केलंय. पवार साहेबांची 15 दिवसापूर्वीची स्टेटमेंट आहे. काय म्हणले? महाराष्ट्राचा मणिपूर होऊ शकतो. हे ठरवलंय का सगळं? एक म्हणतो आंदोलनाची धग पेटली पाहिजे, सगळे महाविकास आघाडीवाले. एक नेता म्हणतोय आंदोलनाची धग पेटली पाहिजे राज्यामध्ये. दुसरा म्हणतो, दुसऱ्या ताई आहेत त्या काय म्हणतात? बदलापुरात आंदोलकांनी आग लावायला पाहिजे होती. देशाचे मोठे नेते, राज्याचे मोठे नेते पवार साहेब म्हणतात महाराष्ट्राचा मणिपूर होऊ शकतो आणि काँग्रेसचा प्रवक्ता म्हणतो की बलात्कार हा मराठी माणसाने केला. हे सगळं कसलं द्योतक आहे? आणि बारामतीच्या मोठ्या ताई, मला तर काय बोलावं कळत नाही हो. अहो, माझी सुरक्षा काढून घ्या, पण त्या मुलींना द्या, त्या महिलांना द्या. ओ ताई, महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी असलेल्या निर्भयाच्या गाड्या विसरल्या का तुम्ही? तुमचं सरकार होतं महाविकास आघाडीचं.
तेव्हा या बारामतीच्या मोठ्या ताई महिला मुलींच्या सुरक्षेसाठी असलेल्या निर्भया गाड्या स्वतःच्या सुरक्षेच्या ताफ्यामध्ये घेऊन चालल्या होत्या, तेव्हा का नाही म्हणल्या की माझी सुरक्षा काढून घ्या? अशा पद्धतीने दुटप्पी भूमिका यांना घेता येणार नाही. यांना काही गोष्टींची आठवण करून द्यायची आहे. फेब्रुवारी 2020 महाराष्ट्र आणि देश कधी विसरणार नाही अशा घटना घडल्या. एकट्या फेब्रुवारी 2020 मध्ये हाडाकाडाच्या जिवंत बायकांना जाळणाऱ्या 8 घटना घडल्या. 8. सगळ्यात महत्वाची हिंगणघाटची घटना. अहो, त्या हिंगणघाटच्या ताईला, हाडा मसाच्या जिवंत बाईला एका माथे फिरूनी अख्खी उभी पेटवून दिली. रस्त्यात फिरत होती ती, मृत्यूशी लढत होती ती. त्या ऑरेंज हॉस्पिटलला पैसे दिले म्हणून खोटं सांगितलं या महाविकास आघाडीवाल्यांनी. आजही पुरावे आहेत. आमचे आमदार, भाजपचे आमदार समीर कुणावार हे त्या ऑरेंज हॉस्पिटलला गेले. पैशांची काळजी करू नका आणि मुलीचा उपचार सुरू करा असं त्यांनी म्हटलं. आणि त्या ठिकाणी आणि सरकार म्हणालं आम्ही पैसे पाठवले. हॉस्पिटल म्हणतंय पैसेच आले नाही. त्या आमच्या निर्भयाची झुंज अपयशी ठरली. ती मृत्युमुखी पडली. अख्खा देश, अख्खा महाराष्ट्र रस्त्यावरती आला होता. त्यावेळेला मुलीचा दाह संस्कार कोणी करायला तयार नव्हतं. आणि कलेक्टरांनी सरकारच्या वतीने, फार महत्वाचा मुद्दा आहे, कलेक्टरांनी सरकारच्या वतीने त्या परिवाराला मागण्या लिहून दिल्या होत्या. या मागण्या आम्ही तुमच्या पूर्ण करू, तुम्ही दाह संस्काराला थांबवू नका असं त्या कलेक्टर साहेबांनी सरकारच्या वतीने परिवाराला आणि प्रक्षोभ त्या ठिकाणी आलेल्या सगळ्या जनसागराला सांगितलं. दाह संस्कार झाला. त्याच्यानंतर 2-2.5 वर्ष यांचं सरकार होतं. पण उद्धव ठाकरेजी तुम्ही विसरलात हिंगणघाटची निर्भया. अरे आमच्या सुप्रिया ताई, आमच्या बारामतीच्या मोठ्या ताई विसरल्या. काँग्रेसचे पटोले विसरले. आता आग लावू म्हणणाऱ्या प्रणिती शिंदे विसरल्या. 2.5 वर्ष सत्ता उपभोगली, पण ज्या हिंगणघाटच्या ताईला लिहून दिलेलं जे काही वचन होतं ते पूर्ण केलं नाही. मला सांगायचंय तुम्हाला, महायुतीचं सरकार आल्यानंतर राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पहिलं काही काम केलं असेल ना, तर त्या परिवाराला बोलवून घेतलं आणि उद्धव ठाकरेंच्या, पवार साहेबांच्या, पटोलेंच्या महाविकास आघाडी सरकारने दिलेल्या मागण्या या महायुतीच्या सरकारने, देवेंद्रजी फडणवीसांनी त्या ठिकाणी पूर्ण केल्या. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. अशा 8 घटना झाल्या फेब्रुवारीमध्ये. लासलगावमध्ये एका बाईला जिवंत जाळलं, संभाजीनगरला जाळलं. अरे कोरोना काळामध्ये हे तर तोंडाला मास्क लावून घरात बसून फेसबुक लाईव्ह करत होते उद्धव ठाकरे. आणि त्यावेळेला कोरोना काळामध्ये ज्या महिला क्वारंटाईन झाल्या होत्या, त्या क्वारंटाईन सेंटरमध्ये 2 बलात्कार झाले, 12 विनयभंग झाले. अमरावतीला एका हरामखोराने एका मुलीच होती ती, तिच्या गुप्तांगाचा स्वॅब घ्यायचा. अतिशय किळसवाणा, राक्षसी आणि अतिशय संतापजनक असा सुद्धा प्रकार केला. अरे आम्ही सांगत होतो एसओपी आणा, क्वारंटीन सेंटरची एसओपी आणा, माझ्याकडे आजही आहे. आणली नाही बरं. शेवट उद्धव ठाकरेंनी आणली. शेवट साकी नाक्याची घटना 2021, एका बाईच्या प्रायव्हेट पार्ट मध्ये लोखंडी रॉड घुसवून तिला मारलं. ही घटना 2021ची.
नांदेड अल्पवयीन विद्यार्थिनींवर सामूहिक बलात्कार, डोंबिवली 15 वर्षाच्या मुलीवर 33 जणांनी अनेक महिन्यात केलेला सामूहिक बलात्कार, पुण्यामध्ये गँगरेप 14 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार, बीडमध्ये 17 वर्षीय मुलीवर बलात्कार, सिंधुदुर्गामध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार, पिंपरी चिंचवडला सामूहिक बलात्कार 12 हरामखोरांनी केलेला, वर्ध्याला अल्पवयीन मुलीवर बलात्कार, चंद्रपूरची सामूहिक बलात्काराची पीडिता तिने हा सगळं सहन न होऊन त्रास त्या ठिकाणी स्वतः आत्महत्या केली। आणि त्या बरोबरीने मीरा भाईंदर असेल, संभाजीनगर असेल, बुलढाणा असेल, जालना असेल, भिवंडी असेल, शिर्डी असेल, सातारा असेल, विक्रोळी असेल, किती नावं सांगू, किती नावं सांगू आणि किती घटना सांगू। यांच्या बारामतीच्या मोठ्या ताई, त्यांच्या पक्षांचा युवकाचा अध्यक्ष मेहबूब शेख आता तुटून पडतील माझ्यावर, वाटेल तसं आम्हाला बोललं झालं, पण मी थांबणारी नाहीये, मी थांबणारी नाहीये। चित्रा वाघला माहित नव्हतं त्या मुलीसोबत काय झालंय, ती पोरगी माझ्याकडे आली होती, माझ्याकडे ती मुलगी आली होती, तिने सांगितलं या मेहबूब शेखने माझ्यावर बलात्कार केला, नंतर त्या पोरीला त्रास देण्यात आला, या पोरीला फितवण्यात आलं, नंतर पुन्हा त्या बायका येऊन, त्या मुली येऊन त्यांनी आमच्याकडे माफी मागितली की आमच्यावर दबाव होता, आणि मोठ्या ताई FIR पण केला नाही, हो FIR पण केला नाही। दुसरी तो शिवसेनेचा रघुनाथ कुचिक, कशा पद्धतीने एका लहान मुलीसोबत 55 वर्षाच्या थेरड्याने 20-22 वर्षाच्या त्या मुलीसोबत काय काय केलं, काय काय नाही केलं, याच कार्यालयात बसून त्या पोरीने तिची आपबीती तुमच्यावर तुमच्या समोर सांगितली, तिला सुद्धा फितवलं की चित्रा वाघचं नाव घेशील तर आम्ही तुला असं करू, आम्ही तुला मदत करू, नाहीतर तुला अशी होईल, तुला कोणी मदत करणार नाही, आमचं सरकार आहे। अरे अशा पद्धतीने पोरींवरती दबाव टाकून चित्रा वाघचं नाव घ्यायला सांगितलं, हरकत नाही, त्यांची मजबुरी असू शकते, पण नंतर त्याच मुली येऊन मला सांगतात की चित्राताई आमच्यावर दबाव होता, आम्हाला माफ करा। काय हरकत नाही, ही लढाई आहे आणि ती लढाई आम्ही लढणार आहोत। पण मला एवढंच सांगायचंय की ज्या वेळेला महाराष्ट्र बंदची हाक होते, बदलापूरच्या घटनेवर या 2-2.5 वर्षाचा विसर पडला। अहो, महिलांच्या वाढत्या अत्याचारावरती महाअधिवेशन लावा म्हणून मीच मागणी केली होती, महाअधिवेशन लावलं नाही, उद्धव ठाकरेंच्या सरकारने माझ्यावरती गुन्हे दाखल केले, हे आम्ही विसरणार नाही। आणि म्हणून ज्या वेळेला आपण असं बोट करतो, 4 बोट तुमच्याकडे आहेत। अरे आमचं सरकार फेसबुकवरचं सरकार नाहीये, देवेंद्रजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव ऍक्शन मोड मध्ये आहेत। आतापर्यंत 5 ते 6 डझन पोलिसांना घरी बसवायचं काम आमच्या सरकारच्या माध्यमातून झालंय। महायुती सरकारचा सगळ्यात महत्त्वाचा अजेंडा जर काय असेल तर तो अजेंडा आहे महिला आणि मुलींची सुरक्षा। यांना बदलापूर तर सिर्फ बहाना है, असली निशाना हे लाडकी बहीण योजना आहे। मला वाईट वाटतं की एका संवेदनशील घटनेचं कशा पद्धतीने राजकारण केलं गेलं, कशा पद्धतीने राजकारण सुरू आहे। मी तर तुम्हाला पाढे वाचून दाखवले, हे तर अजून बोलायला गेले तर दिवस कमी पडेल, इतक्या घटना त्या ठिकाणी आहेत। आणि आज उद्धव ठाकरेजी काँग्रेसवाले म्हणतात मराठी माणसाने बलात्कार केला, काय म्हणणं आहे तुमचं याच्यावरती हे जरा तुम्ही आम्हाला सांगा। असं म्हणताना काँग्रेसला काहीच वाटलं नाही आणि तुम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून बसताय। मराठी माणसाची अस्मिता, मराठी माणसाबद्दलचं प्रेम, याच्याबद्दलचा उलगडा सुद्धा त्या ठिकाणी उद्धवजी ठाकरे तसेच तुतारीवाल्यांनी केला पाहिजे असं मला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय। आणि म्हणून 24 तारखेचा उद्याचा महाराष्ट्र बंद असताना आपल्या कार्यकाळामध्ये वाकून बघण्याची नितांत गरज आहे, त्याची आठवण करून देण्यासाठीच आजची ही प्रेस है। बहुत सारे बाहर से लोग आए हैं महाराष्ट्र में
और वो बात करेंगे बदलापुर की घटना की, तो अभी उनको तो मराठी आती नहीं है। तो मुझे विनती है, जिनको जिनको मराठी आती है, उन्होंने जो जो मैंने केसेस बताई है कि आपके कार्यकाल में इस महाराष्ट्र में क्या क्या हुआ, उनको जरा ब्रीफ कीजिए, नहीं तो हमारे पास भेज दीजिए, हम बहुत अच्छी तरह से समझा देंगे। धन्यवाद। बघा, असं आहे की समाजामध्ये विकृती वाढतीये, हे मान्य करावं लागेल। तुम्ही पॉक्सोच्या केसेस घ्या, तुम्ही बाकीच्या केसेस घ्या। कालच्या कोल्हापूरच्या घटनेत तुम्ही बघितलं असेल की त्या मुलीच्या आईची वहिनी, तिचा सख्खा भाऊ म्हणजे मुलीचा मामा, हा त्या ठिकाणी त्याने त्या 10 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला, तिला मारून टाकलं। तुम्ही रेकॉर्ड काढा, त्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की जवळची माणसं ही त्या ठिकाणी आरोपी आहेत आणि त्यांनी विकृतपणा केलाय। ही सामाजिक विकृती काढणं ही तुमची, माझी, समाजाची, सगळ्यांची जबाबदारी आहे। सरकार म्हणून येस, सरकारने काय केलं पाहिजे ते सरकार करतंय की नाही हे बघणं गरजेचं आहे। सरकार कुठे कमी पडलं? मला पुढे जाऊन असं म्हणायचंय, आमचं सरकार नसतं, दुसऱ्यांचं सरकार असतं, त्यांनी काय केलं असतं? काय केलं असतं त्यांनी? आता ज्या पद्धतीने मागणी करतात की आमच्या हातामध्ये आरोपीला द्या, इकडे रस्त्यावरती फाशी द्या, शक्य आहे का? संविधानाच्या चौकटीमध्ये बसून अशा पद्धतीची शिक्षा आपल्याला करता येत नाही, हे महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांना माहिती आहे। पण तरी सुद्धा आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याला मारू, त्याला इकडे फाशी द्या, त्याला तिकडे फाशी द्या। किमान लोकांच्या भावनांशी खेळू नका। तुम्हाला कायदा समजतो, आमच्या जागेवर तुम्ही असतात तर तुम्ही सुद्धा अशी लोकांमध्ये फाशी देऊ शकला नसतात, हे लोकांना तुम्ही सांगायला पाहिजे। परंतु ज्या पद्धतीने लोकांच्या भावनांशी खेळलं जातंय, सरकारने काय काय करायला पाहिजे सगळ्या गोष्टी केल्या, आणि जर राजीनामाच घ्यायचा होता तर मग 2.5 वर्षाचा पाड्याचं काय? त्यावेळेचा गृहमंत्री तर त्या जळगावमध्ये सेक्स स्कॅन्डल झालं, अनिल देशमुख, अनिल बाबू, काय म्हणला होता तुम्ही? त्या बाईला गरम होत होतं म्हणून तिने घागरा काढून ठेवला होता। हे कोण म्हणलं? महाराष्ट्र राज्याचा गृहमंत्री। काय म्हणला? सेक्स स्कॅन्डल झालं म्हणे, नाही तिला गरम झालं म्हणून घागरा काढून ठेवला। अशा पद्धतीचं बेजबाबदार वक्तव्य करणारा गृहमंत्री त्या ठिकाणी होता। कारण या गृहमंत्र्याला मी काल त्यांचं ट्विट वाचलं, अरे गृहमंत्री आहेत की नाही, कुठे आहेत ते, काही केलंच नाही। अरे बाबा, तुम्ही गृहमंत्री होता, तुम्हाला माहितच नव्हतं गृहमंत्र्याचं काम काय असतं? कारण तुम्ही ते 100 कोटीचं टार्गेट होतं तुमच्याकडे, पैसे उघराणी करायचं, त्याच्यामध्येच बिझी होते। तुम्हाला काय माहिती SIT स्थापन करायला लागते का आणखीन काय करायला लागतंय, याची तुम्हाला काय वारा नव्हता। तुमचं हेच गरम होत होतं म्हणून घागरा काढून ठेवला। अशी वक्तव्य करणारे तुमचे गृहमंत्री, यांचं काय करायला पाहिजे होतं? काय करायला पाहिजे होतं या गृहमंत्र्याचं? अरे महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा पोलीस आयुक्त गृहमंत्र्यावरती थेट आरोप करतोय, आणि ज्याने पैसे उघराणी केले त्याने सांगितलं आम्ही यांनाच दिले म्हणून, आणि त्यामुळे देवेंद्रजींवरती राज्याच्या महायुती सरकारच्या गृहमंत्र्यावर बोलण्यापूर्वी 10 वेळा नीट विचार करा। अगदी, आणि त्याच्यामध्ये तर त्या दिशा सालियन प्रकरणामध्ये तर आदित्य ठाकरेंचा थेट हात आहे। अशा पद्धतीने त्या ठिकाणी काम चालू होतं। ऐकायला येते आज सुद्धा ते काय खरं आहे आणि काय खोटं आहे। मी त्यावर यासाठी बोलले नाही, कारण काय खरं काय खोटं ते येणाऱ्या दिवसामध्ये येईलच। मग याच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे? याच्यावर नैतिकता, बाकीच्या गोष्टी, जो शहाणपणा आम्हाला शिकवता, याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? काही कोणी सांगेल का? जितेंद्र आव्हाडांनी एक ट्विट केलं की सुसंस्कृत बदलापूरचं बलात्कारपूर होतंय का? बघा, असं आहे, हे हाडाड करणारे आहेत ना, यांना हे बोलायचं काही अधिकार नाही हो। त्यांच्यावर विनयभंगाचे गुन्हे दाखल आहेत। तो आनंद करमुसे, आम्ही विसरलो नाही अजून, बंगल्यावर नेऊन मारणारे हे लोक, आणि आता जे तोंडामध्ये अगदी काय म्हणतात सात्विकतेचा चमचा घेऊन बोलतायत ना,
तुमचं खरं रूप काय आहे हे जनतेला माहिती आहे. कशा पद्धतीने महिलांना बदनाम करणं, कशा पद्धतीने त्या महिलांचा विनयभंग करणं, हे सगळं राज्याने बघितलंय. त्यामुळे या सात्विकतेचा चमचा घेऊन जे बोलायचं काम करतायत ना, ही नाटकं बंद करा. बघा, या संदर्भामध्ये देवेंद्रजींनी अतिशय स्पष्ट भूमिका घेतली होती की कुणालाच पाठीशी घातलं जाणार नाही. जे कोणी त्याच्यामध्ये दोषी असतील त्यांच्यावरती त्या ठिकाणी कारवाई होईल. केसरकर सुद्धा, जे शालेय शिक्षण मंत्री आहेत, केसरकर साहेबांनी सुद्धा त्या ठिकाणी व्हिजिट दिली आहे. गिरीश महाजनजी सुद्धा त्या ठिकाणी गेले, त्या संपूर्ण मॉबला सामोरे गेले, त्यांच्यावरती ही बाटली फेकण्यात आली, पोलिसांवरती दगडफेक झाली, जवळपास 8 ते 9 पोलीस इंजर्ड झाले. त्याच्यामुळे सरकार म्हणून कुठेही कमी ठेवलेली नाही. आणि मला तुम्हाला एक सांगायचंय, बदलापूरच नाही, बदलापूर सारख्या ज्या विविध घटना त्या ठिकाणी घडतायत, विनयभंगाच्या घटना घडतायत किंवा मुलींसोबत लैंगिक अत्याचार, महिलांसोबतच्या लैंगिक अत्याचार, एकाही हरामखोराला आम्ही सोडणार नाही आणि त्यांना फाशीवर लटकवल्याशिवाय आम्ही शांत सुद्धा बसणार नाही. हा, हो बरोबर आहे. कारण ते राज्यातल्या मुलींनी दिलेलं पत्र आहे. राज्यातल्या मुलींनी बारामतीच्या मोठ्या ताईला लिहिलेलं पत्र आहे की त्यांचे कसे, काय म्हणतो आपण त्याला, ड्युअल पर्सनॅलिटी. तुम्ही जर तो व्हिडिओ नीट बघितला तर तुमच्या लक्षात येईल की या बारामतीच्या मोठ्या ताईची ड्युअल पर्सनॅलिटी कशी आहे ती त्या पत्रामध्ये, त्या व्हिडिओमध्ये मांडण्यात आली आहे. आणि ते मी बघितलंय की एका ठिकाणी महिलांचा कशा पद्धतीने कळवळ आहे, एका ठिकाणी अरे माझी सुरक्षा काढून घ्या, या महिलांना द्या, पीडितांना द्या, आणि याच महिलांच्या सुरक्षेसाठी असणाऱ्या गाड्या घेऊन या ताई त्या ठिकाणी स्वतःच्या सुरक्षेसाठी फिरत होत्या. ज्यांच्या बरोबर डान्स करतायत ते संजय राऊत सर्वज्ञानी, आणि त्यांनीच कशा कशा बायकांना लाखोल्या वाहिल्यात, त्याचा व्हिडिओ पण त्याच्यामध्ये आहे. तो मेहबूब शेख, तो मला काही म्हणू दे, पण ती पोरगी आली होती माझ्याकडे, सत्य नाकारता येत नाही. तिने माझ्याकडे तिची कैफियत मांडली होती, हे सत्य नाकारता येत नाही. तिच्यावर दबाव आणला गेला, हे सत्य नाकारता येत नाही. आणि त्याच्यासाठी सुद्धा कायद्याची जी लढाई आहे ती सुद्धा माझी त्या ठिकाणी चालू आहे. त्याच्यामुळे आम्ही हार मारणारे नाही आहोत. तुम्हाला वाटलं आम्हाला घाण्यातल्या घाणीत शिव्या दिल्या, आम्हाला वाईटातल्या वाईट बोललं, चित्रा वाघला खूप वाईट बोललं, तर आताही आमच्याबद्दल बोलायची थांबेल, तर या भ्रमामध्ये कृपया कोणी राहू नये. आमची कमिटमेंट त्या 50% मातृशक्तीशी आहे ज्यांच्यासाठी आम्ही काम करतो. आणि त्यांच्यामुळे यांच्यासारख्या 1000 लोकांना तंगड्याला बांधून चित्रा वाघ रोज फिरत असते. मला हेच म्हणायचंय, उद्धवजी ठाकरे, सन्माननीय उद्धवजी ठाकरे, जे काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसतायत, त्यांनी विचारावं, अरे मराठी माणसाने बलात्कार केला असं म्हणताना या काँग्रेसच्या प्रवक्त्याची जीभ कशी नाही झडली, आणि मराठी माणसाबद्दल या काँग्रेसच्या मनामध्ये काय आकस आहे ना, तो त्यांच्या प्रवक्त्याच्या तोंडातून बाहेर आला. आता उद्धवजी ठाकरे हे काँग्रेसला विचारणार का, नाना पटोलेंना, की बाबा काँग्रेसची भूमिका काय आहे, मराठी माणूस बलात्कारी आहे, हे जे काही त्यांचा प्रवक्ता बोलला आहे याला समर्थन आहे का त्यांचं? याचं उत्तर आता उद्धव ठाकरेंनी नाना पटोलेंकडून घ्यावं. संजय राऊत असे म्हणतात की राज्यातले पोलीस जे आहेत ते कुचकामी आहेत आणि त्यामुळे शरद पवारांना केंद्रातली सुरक्षा देतात. कसं आहे, यांच्या वेळेला पोलिसांचं काम काय होतं, उग्राणी करणं, तिकडे पाठवणं, जे आपण बघितलं. जो वाजे मुंबई पोलीस, त्याच्याकडून काय काय कामं करून घेतली. आत्ताचे पोलीस हे त्यांच्या ब्रीदवाक्याप्रमाणे काम करतायत. लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन राज्यामध्ये ज्या काही गोष्टी होत आहेत कायदा सुव्यवस्थेच्या, त्याच्याबद्दल त्या ठिकाणी काम करतायत. कारण त्यांचा सेनापती खमकाय, गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस असल्यामुळे त्या ठिकाणी पोलीस दल हे लोकांसाठी काम करताना दिसतंय. यांना हे पटणार नाहीच.
कारण यांच्या वेळेला असं काही झालंच नाही. त्यामुळे ते काय बोलतायत त्याला काही फारसं महत्व सुद्धा नाही. तुम्हाला सांगते मी, खरं तर संजय राऊत, सर्वज्ञानी संजय राऊत कोण आहे? एक जामिनावर बाहेर असलेला आरोपी आहे. जामिनावर बाहेर असलेला आरोपी संजय राऊत 103 दिवस एखाद दुसरा मागे पुढे होऊ शकेल, जेलमध्ये राहून आलेला आहे. आणि त्याच्यामुळे त्यांच्या डोक्यावर झालेला परिणाम हा तुम्हाला आम्हाला समजून घेतला पाहिजे. मला संजय राऊतांना सांगायचंय की सध्या तुम्ही रिकामे आहात, काही काम नाही, धंदा नाही, काय नाही. त्या उद्धवजींना बिचाऱ्यांना काय तो चेहरा पण काय प्रसिद्ध करत नाही. बाबा हे आमचा मुख्यमंत्र्याचा फेस आहे म्हणून तुम्ही सगळीकडे जाऊन तुमच्या तोंडाला फेस आला लोकांना सांगता सांगता पवार साहेबांना आणि काँग्रेसवाल्यांना की अरे मुख्यमंत्रीचा चेहरा प्रसिद्ध करा, मुख्यमंत्रीचा चेहरा करा. त्याच्यामुळे तुम्ही आहात रिकामे. माझा सल्ला आहे तुम्हाला, तुम्ही स्वतः जा बावनकुळे साहेबांचे कान साफ करायला. त्याच्याने काय होईल, ते तुमचे कानही नीट टोचतील आणि मी तर जातीवंतच होणार आहे. आमच्याकडे असं म्हणतात की कान टोचले का अक्कल जागेवर येते. त्याच्यामुळे इकडे तिकडे कुठे भरकटलेली अक्कल असेल ती सुद्धा जागेवरती येईल. तर त्यांनी स्वतः तिकडे जावं बावनकुळे साहेबांच्या इथे, त्यांचा कान साफ करावा आणि त्यांच्याकडून कान टोचून घ्यावे. असं आहे की या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं, जे बाहेरून आलेले लोक होते त्यांनी ज्या पद्धतीने फ्लॅग्स घेऊन ते उभे होते, लाडकी बहीण योजना रद्द करणारे ते फ्लॅग्स होते. हा संपूर्ण आणि ज्या पद्धतीने यांचे नेते त्या ठिकाणी एक एक स्टेटमेंट देत आहेत, ज्यामध्ये बदलापूरमध्ये आंदोलकांनी आग लावायला पाहिजे होती, पटोले म्हणतायत आंदोलनाची धग पेटलीच पाहिजे, पवार साहेब म्हणतायत महाराष्ट्राचा मणिपूर होऊ शकतो. हे सगळं काही महाविकास आघाडीने आयोजित आणि नियोजित केलेला बंद आहे. हे महाराष्ट्राला बदनाम करायचं षडयंत्र आहे. हे महायुतीच्या सरकारला बदनाम करायचं षडयंत्र आहे आणि हे बदलापूरला बदनाम करण्याचं षडयंत्र आहे. तुम्ही जर बघितलं असेल तर बदलापूर स्टेशनच्या बाहेर बदलापूरकरांनी मोठे मोठे फ्लेक्स लावलेत की आमच्या मुली तुमच्या राजकारणासाठी नाही आहे. याच्यातून तरी यांनी शीख घेतली पाहिजे, याच्यातून तरी यांनी अक्कल घेतली पाहिजे, असं मला या ठिकाणी म्हणायचंय. मला एवढंच म्हणायचंय, अहो साधी गोष्ट आहे, 4 वर्षाच्या मुलीला तुझ्यासोबत काय झालं कसं विचारायचं मला तुम्ही सांगा. त्या मुलीच्या मनावरती आघात न होता तिला हसत खेळत कशा पद्धतीने प्रश्न विचार, तिला माहितीच नाही हो बलात्कार म्हणजे काय, तिला माहिती नाही तिच्यासोबत काय झालं. आणि अशा वेळेला तिची स्टेटमेंट घेताना वेळ लागू शकतो. हा कॉमन सेन्स आहे. ती काही 10, 11, 12, 13, 14 वर्षाची मुलगी नव्हती की ती पटापट सांगेल माझ्यासोबत काय झालं. 4 वर्षाची मुलगी, फक्त 4 वर्षाची मुलगी, आणि तिला बोलतं करणं, तिच्याकडनं माहिती घेणं हे किती इम्पॉर्टंट आहे या केससाठी. आणि म्हणून त्या ठिकाणी वेळ लागला असू शकतो. उद्धवजींनी सुद्धा किंवा कुणी जे कोणी याच्यावरती बोलतात त्यांनी याचा थोडासा विचार केला पाहिजे असं मला वाटतं. यांना कुठल्याही पद्धतीमध्ये ज्या पद्धतीचे यांची वक्तव्य आहेत, ज्या पद्धतीचे यांचे स्टेटमेंट्स आहेत, याच्यावरनं मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये कुठेतरी दहशत निर्माण करणे, मुंबई आणि महाराष्ट्राला अशांत करणे, या पद्धतीचं षडयंत्र हे महाविकास आघाडीकडनं त्या ठिकाणी केलं जातंय. मला राज्यातल्या सगळ्यांना आवाहन करायचंय की आपण त्या ठिकाणी ज्या मुलीसोबत हीच घटना नाही इतरही घटना, ज्या काही घटना झाल्यात त्या हरामखोरांना आपण सोडणार नाही आहोत. त्यांना निश्चितपणे फाशीची शिक्षा होणार आहे. याच्या पुढेही अशा घटना होऊ नये याच्यासाठी तुम्ही आम्ही आपण सगळेजण मिळून काम करणार आहोत. पण अशा पद्धतीने महाराष्ट्राला धारेवर धरायचा जे प्रयत्न करतायत
त्यांचे मनसुबे कधीही तुम्ही पूर्ण होऊ देऊ नका, हे सुद्धा मला सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेला या ठिकाणी सांगायचं आहे. याच्या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे त्या ठिकाणी उत्तर नक्की देतील याचा मला विश्वास आहे. परंतु ज्या पद्धतीने पोलिसांवरती सुद्धा दगडफेक त्या ठिकाणी केली गेली, 8 ते 9 जण इंजर्ड त्याच्यामध्ये झालेत, याचा सुद्धा विचार आपल्याला त्या ठिकाणी करायला पाहिजे. नाही, सुरक्षा तर गरजेची आहे. काहीतरी इनपुट्स आल्याशिवाय अशा सुरक्षा पुरवण्यात येत नाही, जितकं मला कळते, कारण मी तर फार लहान कार्यकर्ता आहे. परंतु याबाबतची अधिकची माहिती हे राज्याचे मुख्यमंत्री आपल्याला त्या ठिकाणी देऊ शकतील. थँक्यू. नाही, मला असं वाटतं की असंच कुणाला आपण सुरक्षा प्रोव्हाइड करत नाही. जितकं मला कळतंय, मी तर फार लहान कार्यकर्ता आहे, परंतु काहीतरी साहेबांच्या जीवाला थ्रेट असेल, धोका असेल, असं काहीतरी कुठून तरी कळलं असेल यंत्रणांकडनं आणि म्हणून त्यांना ती सुरक्षा पुरवण्यात आली असेल. त्यांच्या जीवाची, त्यांच्या जानमालची काळजी घ्यायचं काम सरकार करतंय असं मला तर वाटतंय. याच्यावर उत्तर प्रदेश अध्यक्ष देतील. प्रदेश अध्यक्ष देतील याच्यावर उत्तर की कुणाला तिकीट, कसं सर्वे, काय, हे सगळे त्यांच्या अखत्यारीतले विषय आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.